आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्याचं दुःख मोठं आहे. त्याची शेती वाहून गेली आहे. त्याची जमीन खरडून गेली आहे. पशुधन वाहून गेलंय. घरांची पडझड झाली आहे. स्वतः मी बांधावर जाऊन आलो. मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख, डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि म्हणून हा गुरुमंत्र, हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय, आपण हे व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही. आणि म्हणून यावेळेस आपण पाहिलं मदतीच्या गाड्या पोहोचतायत. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथं शिवसेना. आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट, इर्षाळवाडीचं उदाहरण त्यांनी दिलं, जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं धोरण आहे. आणि म्हणून आपण मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते. हे आपली जबाबदारी आहे. खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे. परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत. आपण त्याच्या मागे आहोत. सरकार त्याच्या मागे आहे.